मी ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी. आक्षेप असा घेण्यात आलेला होता की जो फॉर्म आहे त्यातलं जे ॲफिडेविट आहे त्यामध्ये उत्पन्नाची साधनं जाहीर केलेली आहेत पण त्याचे पर्टिक्युलर्स दिलेले नाहीत. त्याचा तपशील देण्यात आलेला नाही हा हरकत होती. त्याचा विरोध आम्ही केला आणि विरोध केल्यानंतर निष्कर्षापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी असे आले की हा जो विषय आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यकक्षेतलाच नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना हे पटवून दिलं. काही सुप्रीम कोर्टाचे काही हायकोर्टाचे जजमेंट्सचा संदर्भ देऊन की या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि स्क्रुटिनी करताना अर्जाची छाननी करताना कशा पद्धतीने आणि काय दृष्टिकोनाने अर्जाची छाननी केली पाहिजे त्याची नियमावली काय. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आता एखाद्याला काही तथ्यहीन हरकत घेऊन त्रासच द्यायचा असेल, त्यातून काही वेगळा उद्देश असेल, आता ह्या सगळ्या शंका घ्यायला जागा आहेत. कारण सकाळी जे अंडरस्टँडिंग होतं ते खूप क्लिअर होतं. आमची अपेक्षा अशी होती की 1 तासाभरामध्ये छाननीची प्रक्रिया पूर्ण होईल पण घडल्या काही गोष्टी. आम्हाला शंका आहे. घ्यायच्या म्हणून म्हणणार नाही, मुद्दाम घेतल्या. सकाळी मला असं सांगण्यात आलं होतं. लॉ पॉईंट सांगतो की जे काही जाहीर केलेलं आहे, जे काही भाजपच्या उमेदवारांनी जाहीर केलेलं आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पण जाहीर केलेलं आहे. तो उत्पन्नाचा स्रोत, तो तपशील तेवढ्याच शब्दांमध्ये व्यक्त झालेला आहे. एकाचा मंजूर झाला, एकाचा हरकतीला आला आणि तो मंजूर झाल्यानंतर हरकतीला आला. त्यामुळे शंका घ्यायला जागा आहे. पूर्ण प्रक्रिया किती वेळात झाली? सकाळी काय ठरलं होतं, मी पहिल्यांदा जेव्हा आतमध्ये स्क्रुटिनीसाठी छाननीसाठी गेलो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट सांगितलं होतं की ज्या पद्धतीने फॉर्म दाखल झालेले आहेत त्या सिक्वेन्समध्येच छाननीची प्रक्रिया पुढे जाईल. नैसर्गिकरित्या ज्यांनी आधी फॉर्म फाईल केलेले होते त्यांची नावं आधी आली. त्यामध्ये जेव्हा भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी त्या अर्जाचं इन्स्पेक्शन घेण्यासाठी म्हणून विनंती केलेली होती. माझं अर्जाचं इन्स्पेक्शन चालू असताना माझ्या पाठीमागं बसलेल्या लोकांमध्ये काय घडामोडी झाल्या ह्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सर्वसाधारण चर्चा कानावर माझी अशी आली की कोणीच कोणाच्या अर्जाला हरकत घ्यायची नाही आणि सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात जे काही असेल ते लोकांना ठरवू द्यायचं आणि काय असेल ते इलेक्शनला सामोरं जायचं. जेव्हा असं सगळ्यांमध्ये एकमत असतं, सामंजस्य असतं, तेव्हा सगळ्यांसाठीच ती प्रक्रिया सोपी होणं अपेक्षित आहे. त्यानुसार दिलेल्या शब्दानुसार आम्ही कोणाच्याही उमेदवारीवर हरकत घेतली नाही. हरकत घेता येत होती का, त्यात तथ्य होतं का, मगाशी जसं सांगण्यात आलं तसं तो शोध पत्रकारांनी सगळ्यांनी ॲफिडेविट काढून बघावं. पण तो अर्ज मंजूर झाला भाजपच्या उमेदवाराचा. मला जो सिक्वेन्स आठवतो त्याच्यानुसार भाजपचे उमेदवार खोलीतून बाहेर पडले. नंतर जेव्हा धैर्यशील मोहिते पाटलांचा अर्ज पुकारला गेला त्यानंतरच पुकारला गेला, कारण दोन्ही अर्ज एकाच दिवशी दाखल झालेले होते. त्या अर्जाला हरकत आली. आम्ही वेळ मागितला आणि आत्ता 4 वाजता हिअरिंग सुरू झाली आणि शेवटी आम्हाला त्यात यश आलं. पण मग कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की समजा एकदा त्यांचा अर्ज वैध ठरला तर तुम्हाला पुन्हा ऑब्जेक्शन घेता येत नाही का? आम्ही आमचं एक ऑब्जेक्शन रेकॉर्डवर ठेवलेलं आहे. आता त्याचे कायदेशीर परिणाम भविष्यात काय परिस्थिती पुढे जाते म्हणजे तो ऑप्शन आम्ही ओपन ठेवलेला आहे. एक हात राखून ठेवलाय तुम्ही? आहे. नंदू मोरे म्हणून एक उमेदवार आहेत फलटणचे. हो, असं नंतर समजलं पण आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही त्याबाबत विचारणा केली
तर आम्हाला असं सांगण्यात आलं की हरकत घेण्यात आलेली आहे, तुम्ही काय असतील ते तुमची युक्तिवाद करा, आम्ही निर्णय जाहीर करू. विड्रॉल नाही झाला तो. असं समजतं की त्यांनी विड्रॉ केला आहे. पण जेव्हा आम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्ही विड्रॉलचा विचार करू नका पण युक्तिवाद करा, आम्हाला युक्तिवाद करण्याशिवाय पर्याय नाही. आणि जिथं कायदेशीर बाजू बळकट आहे तिथं विड्रॉ केला काय किंवा युक्तिवाद झाला काय, यश मिळणार होतं ह्याची आम्हाला खात्री होती. फक्त ह्यातून काय उघडं पडलं आहे आणि कोण उघडं पडलं आहे हे ज्यांनी त्यांनी बघण्याचं गरजेचं आहे. आपण एक याच्यापूर्वी एक शब्द वापरला की त्यांचा अर्ज मंजूर झाला परंतु आमचा अर्ज ना मंजूर झाला नाही, मंजूर झाला नाही. याच्यामध्ये प्रशासन कुठेतरी सत्तेचा दबाव वगैरे आहे असं आपल्याला म्हणायचं नाही. शेवटी प्रशासनाचं काम काय असतं, हरकत येईल त्या हरकतीचा विचार करणं. जर उमेदवार आपापसात ठरवून जर असं एक सामंजस्याची भूमिका घेत असतील की जे काही ठरायचं आहे ते जनतेतनं ठरावं, जनतेनं ठरवू द्यावं की त्यांचा प्रतिनिधी कोण असावा, हे अशा कायदेशीर झटापटीमध्ये पडण्यापेक्षा आपण सगळे जनतेत जाऊ आणि जनतेला तो निकाल घेऊ द्या.